लोणचे खाण्याचे तोटे जाणून घ्या. आरोग्यावर होणारे दुष्परिणाम बघा. यामुळे शरीरात काय काय घडते. लोणचे खाण्याचे फायदे काहीच नाही आहे, परंतु तोटे मात्र भरपूर आहेत. लोणचे खाण्याची सगळ्यात चुकीची पद्धत काय आहे माहिती आहे? आपण जेवण करताना एक घास तोंडात टाकतो. घास चावत असताना लोणच्याचा रस्सा बोटाला लावून ते बोट जिभेला लावतो. 2 ते 3 घास खाल्ल्यानंतर लोणच्याचा तुकडा तोंडात टाकतो. आपण जेवण करताना लोणचे सुद्धा खात असतो. यामुळे आपले काय नुकसान होत आहे हे आपल्याला बिलकुल माहीत नसते. आपण जेवण करताना आपले शरीर लाळ तयार करत असते. घास चावताना ती लाळ प्रत्येक घासासोबत मिक्स होऊन पोटात जाते. लाळेमुळे आपले अन्न अतिशय छान पचते. आपण कधीच ताजे लोणचे खात नाही. लोणचे जेवढे शिळे तेवढे चांगले असे आपण समजतो. आपल्या आयुर्वेदात सांगितले आहे, नेहमी ताजे खा. आपल्या इथे तर असेही महाभाग आहेत. लोणच्याच्या बरणीला वर्षभर झाकण लावून ठेवतात आणि 1 वर्षानंतर उघडतात आणि ते लोणचे अतिशय आवडीने खातात. लोणचे जेवढे शिळे तेवढे शरीरासाठी घातक असते. जेव्हा प्रत्येक घासाला सोबत आपण लोणचे तोंडी लावतो, त्यामुळे जी लाळ तयार होते ती तयारच होत नाही. त्यामुळे आपली अन्नपचन होण्याची क्रिया पूर्ण बिघडून जाते. त्यामुळे आम्लमत तयार व्हायला सुरुवात होते. आपल्या रक्तात आरेचे प्रमाण वाढायला सुरुवात होते. जेव्हा वाताचे लक्षणे दिसायला लागतात तेव्हा वेळ निघून गेलेली असते. एकदा का हा रोग झाला तर पूर्णतः कधीच बरा होत नाही. औषधे घेऊन तुम्ही याला कंट्रोलमध्ये ठेवू शकता. लोणचे तुम्हाला खायचेच असेल तर जेवताना कधीच खाऊ नका. जेवण झाल्यानंतर 2 ते 3 तासाने वाटीत घ्या आणि 1-2 फोडी खा, ते सुद्धा ताजे. एकदा लोणचे बनवल्यानंतर 2 ते 3 दिवसात ते संपेल एवढेच लोणचे बनवा. हीच लोणचे खाण्याची अतिशय योग्य पद्धत आहे. तुमच्या घरात जर लोणच्याच्या जुन्या बरण्या असेल तर त्या सरळ फेकून द्या, कारण हेच लोणचे तुमच्यासाठी विषाचे काम करीत असते. ज्यांच्या घरात वाताचे पेशंट आहेत त्यांच्या घरात जाऊन त्यांचे हाल बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जिभेवर थोडेसे नियंत्रण ठेवले तर काय होईल? तर मित्रांनो, हे होते लोणचे खाण्याचे तोटे. मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला एक लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.